नम्रता वागळे, आपण पाहताय पुढारी न्यूज आणि वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची। मराठा आरक्षणाबाबत काल सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली। ही बैठक खरं तर सर्वपक्षीय होती, मात्र विरोधकांनी बैठकीकडे पाठ फिरवली। या बैठकीत ठोस असा तोडगा सापडलेला नाहीये। मात्र आज सभागृहात या आरक्षणाच्या भिजत घोंगड्याचे तीव्र पडसाद पाहायला मिळाले। सत्ताधारी आम्हाला विश्वासात घेत नाहीत असा आरोप विरोधकांनी केला आणि सत्ताधारी त्यानंतर आक्रमक झाले। चर्चेच्या वेळी विरोधक बोलत असताना भाजपचे नेते वेलमध्ये येऊन घोषणाबाजी करताना दिसले। विरोधकांनी मराठा ओबीसीचा कैवार असल्याचा आव आणू नये असा घणाघात सत्ताधारी करतायत, तर आरक्षणाचं घोंगडं भिजत ठेवून सरकारला राजकारण रंगवायचंय असा आरोप विरोधकांकडून होतोय। मात्र प्रत्यक्षात आरोप प्रत्यारोपाच्या पुढे ही चर्चा काही केल्या जाताना दिसत नाहीये। असं असेल तर या सगळ्या गोंधळाला जबाबदार कोण? एवढ्या वर्षाची आरक्षणाची मागणी सध्याचे विरोधक तत्कालीन सत्ताधारी यांच्या कानापर्यंत पोहोचलेली नाही का? मराठा समाजाला आम्हीच पहिल्यांदा आरक्षण दिलं असं म्हणणारे कोर्टात ते आरक्षण टिकलं नाही हे सोयीने विसरतायत का? मुळात मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत अनेक मुद्द्यांवर केंद्राचा हस्तक्षेप सुद्धा आवश्यक आहे, मात्र केंद्र या सगळ्यात नामानिरळ राहतंय। सरसकट आरक्षणाची मागणी मराठा समाजाची आहे, मग असं आरक्षण टिकेल का? त्याच्या कायदेशीर अडचणी काय आहेत? त्या सोडवता येतील का? की मराठा समाजाने आरक्षण विसरावं? यातल्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर सत्ताधारी विरोधक कुणीही स्पष्टपणे देताना दिसत नाहीत। त्यामुळे हे भिजत घोंगडं नेमकं कुणामुळे, हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय। आणि या संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत बबनराव लोणीकर, जे भाजपचे आमदार आहेत, काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल आपल्यासोबत आहेत, मराठा आंदोलक विनोद पोखरकर आहेत आपल्यासोबत आणि ओबीसी आरक्षणाचे अभ्यासक श्रावण देवरे आपल्यासोबत आहेत। मी सुरुवातीला लोणीकरांकडे जाईन। लोणीकरजी, या सगळ्यामध्ये सत्ताधाऱ्यांचं स्टँड नेमका आहे काय? आम्ही आरक्षण देऊ असं आश्वासन दिलं जातं, कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण देऊ असं आश्वासन वारंवार दिलं जात आहे जरांगेंना। त्यांचा अल्टिमेटम आता संपतोय 13 तारखेला, 2-3 दिवसच राहिलेले आहेत। कुठपर्यंत गेलाय हा प्रश्न? मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न गेली 40 वर्ष भिजत घोंगडं पडलेला आहे। बर, काँग्रेसच्या राजवटीमध्ये 40 वर्ष मुख्यमंत्रीपद आणि महत्त्वाचे मंत्रिपद काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे होती। शरद पवार साहेब 3 वेळा मुख्यमंत्री होते, मराठवाड्याला 4 वेळा मुख्यमंत्रीपद मिळालं। अगदी वसंतदादा पाटलापासून, शरद पवार साहेबापासून, निलंगेकर साहेबापासून, बॅरिस्टर बाबासाहेब भोसलेंपासून, बाबा पृथ्वीराज चव्हाणांपासून, म्हणजे शरद पवार साहेबापासून 40 वर्ष मराठ्याचा मुख्यमंत्री असताना मराठा समाजाची दिशाभूल केली। महाराष्ट्रामध्ये ज्या आत्महत्या झालेल्या आहेत याच्यातल्या 80% आत्महत्या ह्या मराठा समाजाच्या आहेत। मराठा समाज मुठभर लोक श्रीमंत असतील, आमदार असतील, खासदार असतील, सरपंच असतील, पण राज्यातला हा समाज खूप गरीब आहे, दीनदुबळा आहे आणि या समाजाला आरक्षणाची गरज आहे। आणि हे शैक्षणिक आरक्षण आहे, म्हणजे 90% मार्क पडलेला विद्यार्थी तो मेडिकलला लागत नाहीये, इंजिनिअरिंगला लागत नाहीये। 95% वाली मुलगी, तिला डोनेशन द्यावं लागतंय आणि याची खतखत लोकांच्या मनामध्ये होती, मराठा समाजाची मनामध्ये होती। प्रत्येक जिल्ह्यात मराठ्याचे शांततेत मोर्चे निघाले, 1 लाख, 2 लाख, 3 लाख लोकांचे। मुंबईमध्ये 10 लाखापेक्षा मोठा मोर्चा निघाला, शांततेत झाला। मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केलं आणि आरपार लढाई केली। सरकारनं त्याला प्रतिसाद देत 10% आरक्षण दिलेलं आहे। ते आरक्षण देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना दिलं, हायकोर्टात टिकलं। लोणीकरजी, तुम्ही सांगताय ते सगळं अगदी मुद्दा अगदी बरोबर आहे आपला, पण ह्याच्यामध्ये प्रश्न असा आहे की जे 10% आरक्षण तुम्ही उल्लेख करताय ते म्हणतात, जरांगे असं म्हणतात की आम्हाला असं आरक्षण नकोय कारण हे कायद्याच्या चौकटीत टिकणार नाही, त्यांना ओबीसीमधून आरक्षण हवंय, सगळे सोयऱ्यांसह सगळ्यांना त्यांना आरक्षण हवंय, थोडक्यात सरसकट आरक्षण त्यांना ओबीसीमधून हवंय, त्यांची मागणी स्पष्ट आहे।
मुद्दा ह्याच्यावर असा आहे की सरकार आपली भूमिका कधी स्पष्ट करणार आहे, कारण सरकारकडून काहीच स्पष्ट केलं जात नाहीये. त्यांची मागणी आहे, सरकारने थेट सांगावं कायद्याच्या चौकटीत बसत नाहीये तुमची मागणी, आम्ही काय देऊ शकणार नाही, किंवा कायद्याच्या चौकटीमध्ये आम्ही हे बसतंय, आम्ही या तारखेपर्यंत देऊ. कुठलीच भूमिका सरकार ठोसपणे घेत नाहीये, हा प्रश्न आहे. लोणीकरजी, हे बघा, चीफ जस्टिसच्या अध्यक्षतेखाली समिती नेमवली, हायकोर्टाचे रिटायर जज आहेत, चीफ जस्टिस आहेत, ज्यांनी आयुष्यभर न्यायनिवाडा केला किंवा निर्णय दिले. अशा माननीय न्यायमूर्तींच्या, माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमवला. आयोगाचा अहवाल आलेला आहे आणि सरकारची नैतिक जबाबदारी आहे ती आरक्षण टिकवण्याची. आणि पूर्वी हायकोर्टात हे आरक्षण टिकलं, सुप्रीम कोर्टात हे आरक्षण याला स्थगिती मिळाली नाही. मात्र सुप्रीम कोर्टात वकील बदलले. कोण दिलं वकील? काँग्रेसचे नेते असलेले कपिल सिब्बल. कोण दिलं वकील? त्या ठिकाणी काँग्रेसचे नेते असलेले मनू सिंघवी. आणि शकुनी मामानं आणि पांढऱ्या पायाच्या सरकारनं नीट बाजू मांडली नाही आणि म्हणून मराठ्याचं मिळालेलं आरक्षण गेलं. माननीय शिंदे साहेब आहेत मुख्यमंत्री, देवेंद्रजी आहेत, अजितदादा आहेत, आयोग नेमून हे आरक्षण दिलेलं टिकवलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये ते सुप्रीम कोर्टाने क्युरीज काढल्या होत्या. पण मुद्दा असा आहे लोणीकरजी, आरक्षण आता तुम्ही पुन्हा दिलंय, आरक्षण आता तुम्ही पुन्हा दिलेलं आहे, आता टिकवायची जबाबदारी तुमची आहे. केसेस कोर्टात जाऊ शकतात याच्या विरोधात, कारण बरेच लूप होल्स आहेत यामध्ये. काय करणार अशा वेळेला? आजही सभागृहामध्ये चर्चा झाली. काँग्रेसचा एक ज्येष्ठ नेता याच्यामध्ये कोर्टामध्ये गेला आणि त्यांनी हे कोर्टामध्ये सगळं प्रकरण नेलं. आणि म्हणून काँग्रेसची दोटप्पी भूमिका आहे. 40 वर्ष का नाही दिलं आरक्षण? 40 वर्ष मराठाचे मुख्यमंत्री होते, झोपा काढत होते का? आता दिलेलं आरक्षण आहे आणि आम्ही आरक्षणाच्या बाजूने आहोत. सरकारची नैतिक जबाबदारी आहे हे आरक्षण टिकवायची आणि ते आम्ही. म्हणजे थोडक्यात तुम्ही म्हणताय की हा जो मुद्दा भिजत पडलेला आहे ह्याच्यासाठी विरोधी पक्ष आणि विशेषतः काँग्रेस जबाबदार आहे. ठीक आहे, कैलास गोरंट्याल आहेत आपल्यासोबत, काँग्रेसचे आमदार आहेत. गोरंट्यालजी, तुमच्याकडे थेट बोट दाखवलेलं आहे, हे प्रकरण सगळं कोर्टात जात आहे, बैठकांना चर्चांना उपस्थित राहायचं नाही, हेच सगळे मुद्दे आहेत ज्यामुळे हा आरक्षणाचा प्रश्न भिजत राहिलेला आहे. हे बघा, मराठा समाजाचे आंदोलन गेल्या कित्येक वर्षापासून चालू आहे आणि या आंदोलन एकदम शांत स्वरूपाने ते लोक करत होते. मागच्या वर्षी आदरणीय मनोजदादा जरंगे यांनी अंतरवाली सराटी येथे उपोषण केलं. उपोषणच्या 3-4 दिवशी या महायुतीच्या सरकारने त्यांच्यावर दडपण आणला, पोलिसने लाठी हल्ला केली, गोळीबार केली आणि तरुणांचा सोडा वृद्ध आणि महिलांना त्यांनी मारला. त्यामुळे हा मराठा समाज आक्रमक झाला आणि त्यामुळे हा आंदोलनाची दिशा एक तरुण नेतृत्व मनोजदादा जरंगे यांच्या हातात गेले. मनोजदादा काय म्हणतात, बाबा तुम्ही आम्हाला आरक्षण द्या. कोणत्या प्रकारचे आरक्षण मागतात तुम्हाला सर्वांना माहिती आहे, पण तुम्ही आरक्षण कोणता देतात? वेगळा देतात, त्यांना जे मान्य नाही. एक दुसरा, तुमच्या मंत्रिमंडळाचे छगन भुजबळ एक बोलतात, मुख्यमंत्री एक बोलतात. मग नेमका या महायुतीच्या सरकारमध्येही याबद्दल एकजूट नाही. आणि उगाच काँग्रेसने 40 वर्षात काय केलं, 50 वर्षात ते सोडून द्या, 8% काय ते तुम्ही बोला. आणि मला हे पण सांगा की हा आरक्षण तुम्हाला जर द्यायचं तर कोणत्या प्रकारचं आरक्षण असेल त्याबद्दल बाद नाही. तुम्ही सभागृहामध्ये चर्चा करा किंवा अध्यादेश काढा, तुम्हाला नाही कोणी म्हटलं. आणि तुम्ही आज आमच्या अंगावर टाकून जे प्रकारचं काम केलं आणि आरक्षणच्या नावाने 94,000 करोडचे बिल तुम्ही पास करून घेतलं. म्हणजे तुम्हाला आरक्षणचं काही घेणं देणं नाही, फक्त 54,000 कोटीचे बिल मंजूर करायचं. त्यासाठी एवढी स्पष्ट जर भूमिका आहे तुमची, तर कालची सर्वपक्षीय बैठक का तुम्ही अटेंड केली नाही? वडेट्टीवारांनी स्पष्ट सांगितलं विरोधक येणार नाहीत बैठकीला, का चर्चेला तयार नव्हते? यापूर्वी या एका वर्षात मॅडम मला बोलू द्या, बोला. यापूर्वी ही 3-4 बैठका झाली, त्या बैठकात काही निष्कर्ष झाला का? नाही झाला. काल परवा तुम्ही मीटिंग घेतली, हा बरोबर, या अगोदरची मीटिंग मध्ये काही निष्कर्ष घेतला नाही, तर त्या मीटिंग मध्ये या मीटिंग मध्ये काय निष्कर्ष घेणार? एक सांगा. जेव्हा आंदोलकांची शिष्टमंडळ तुमच्याकडे येतो तेव्हा तुम्ही विरोधी पक्ष नेत्याला घेऊन बसता का? नाही बसत. आणि आज तुमच्या अंगावर आले म्हणून आमच्या अंगावर टाकता तुम्ही. बर, ठीक आहे. आपल्यासोबत विनोद पोखरकर आहेत. विनोद पोखरकरजी, आज हाऊसमध्ये काय गोंधळ झालेला होता, एकमेकांवरती बोटं दाखवणं सत्ताधारी विरोधकांचं तुम्ही बघितलेलं आहे.
तुम्हाला काय वाटतं, कोण जबाबदार आहे? हे आरक्षणाचा तिढा सुटत नाहीये, त्याला सत्ताधारी जबाबदार आहेत की विरोधक जबाबदार आहेत? मुळात मला आता बबनराव लोणीकर साहेब असतील किंवा कैलास गोरंट्याल असतील यांनी जे काही मुद्दे मांडले त्याच्यावर पहिलं माझं मत मला मांडायचं आहे. बबन लोणीकर साहेब जे म्हणतात की मागच्या 40 वर्षापासून या आरक्षणाचं घोंगडं भिजत आहे, तर मला लोणीकर साहेबांना सांगायचं आहे, साहेब म्हणूनच मराठा समाज असेल, महाराष्ट्रात असेल किंवा केंद्रात असेल, तुम्हाला 2014मध्ये त्या ठिकाणी राज्यात आणि केंद्रात सरकार दिलं. त्याचं कारण काय होतं? कारण मराठा समाजाची मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक आतापर्यंत झाली होती. परंतु आपण हा एकच विषय आणखी किती वर्ष लांबवणार आहात? 2014 पासून आज आपण 2024मध्ये आहोत. 10 वर्षाच्या काळामध्ये साधारणतः 2.5 वर्ष जर मधली त्या महाविकास आघाडीची सत्ता जर सोडली तर 7.5 वर्ष भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आहे, केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये. या 7.5 वर्षामध्ये आपण काय केलं? 2014ला जाता जाता काँग्रेस सरकारने 16% EWS अंतर्गत आरक्षण दिलं. ते आरक्षण कोर्टामध्ये टिकलं नाही. त्यानंतर 2016मध्ये मोर्चे चालू झाल्यानंतर 2018मध्ये भारतीय जनता पार्टीने 13%चं त्या ठिकाणी आरक्षण दिलं. ते आरक्षण कोर्टामध्ये टिकलं नाही. त्यानंतर आता जर समजा लोणीकर साहेब म्हणत असतील की महाविकास आघाडी सरकारने बाजू मांडली नाही, जर समजा मराठा समाज तुम्हाला सत्तेमध्ये घेऊन जातो तर केंद्र सरकारची जबाबदारी नव्हती का त्या ठिकाणी कोर्टामध्ये आपली भूमिका स्पष्ट करण्याची, आरक्षणाच्या बाजूने भूमिका मांडण्याची भारतीय जनता पार्टीची त्या ठिकाणी खरं तर गरज असताना त्यांनी तेव्हा त्यातून अंग का काढलं? राहिला प्रश्न कालच्या बैठकीबाबत, मुळात सरकारने सगळ्यात अगोदर या ठिकाणी भूमिका जाहीर केली पाहिजे की मराठा समाजाला नेमकं तुम्ही आरक्षण कसं देणार आहात, सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने करणार आहात. आता 13 तारखेची वेळ दिलेली आहे, 3 दिवस राहिलेत. या 3 दिवसामध्ये मागच्या 1 महिन्यामध्ये सरकारने नेमकं काय केलं? आता ह्या 3 दिवसावर ही चर्चा का होते? एक लक्षात घ्या, मराठा समाजाचं आरक्षणाचा लढा आज आंदोलन जरी सत्ताधारी पक्षाविरोधात चालू असलं तरी आमचा आक्रोश हा विरोधी पक्षांच्या विरोधात देखील आहे. परंतु आज सत्ताधारी पक्षाच्या विरोधामध्ये आंदोलन करणं गरजेचं आहे, कारण ते आज न्याय देण्याच्या भूमिकेत आहेत. आज मायबाप सरकार म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतोय. परंतु त्या ठिकाणी दोन्ही सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील सगळे या भूमिकेतून अंग काढून घेण्याचा प्रयत्न करतायत. पण भारतीय जनता पार्टी असेल किंवा काँग्रेस असेल, मला यांना एक यावेळी सांगून द्यायचंय, 13 तारखेपर्यंत जर हा मराठा आरक्षणाचा जर प्रश्न सुटला नाही तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभेची फक्त ट्रेलर होता, खरा पिक्चर तुम्हाला विधानसभा निवडणुकीत त्या ठिकाणी मराठा समाज दाखवले. बरं, लोणीकरांना मुद्दा मांडायचा. मात्र मी श्रावण डेवरेंची एक छोटीशी कॉमेंट घेणार आहे, मग मी बबनराव लोणीकर यांच्याकडे. श्रावण डेवरेजी, या सगळ्यामध्ये एक आहे की आरक्षण जर द्यायचं झालं मराठा समाजाला तर ते आयदर त्यांना नाराज करून त्यांच्या मनाविरुद्ध त्यांना नको असलेल्या पद्धतीने द्यावं लागणार आहे किंवा ओबीसी समाजाला नाराज करून मराठा समाजाला हवं आहे तसं आरक्षण द्यावं लागणार आहे. आणि प्रिसाइजली याच गोष्टीसाठी सत्ताधारीच काही विरोधक सुद्धा तयार नाहीयेत असं चित्र दिसतंय. त्यामुळे भिजत पडलाय हा प्रश्न. सर्वप्रथम मी त्या राजकीय पक्षांचा निषेध करतो की ज्या राजकीय पक्षाचे प्रतिनिधी कालच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. ते उपस्थित राहिले नाहीत याचा अर्थ स्पष्ट आहे की ते संधी साधू आहेत. त्यांना ओबीसीची वोट बँक गमवायची नाही आणि मराठ्यांची वोट बँक गमवायची नाही. आणि दोन्ही डगरीवर हात ठेवून, दोन्ही डगरीवर पाय ठेवून त्यांना हा सगळा संधी साधूपणा करायचा आहे. त्यामुळे ओबीसीची बाजू भक्कमपणे न मांडल्याबद्दल आणि तिथे उपस्थित न राहण्याबद्दल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या राजकीय पक्षांचा मी निषेध करतो, त्या नेत्यांचाही निषेध करतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी की या बैठकीला उपस्थित राहून बाळासाहेब प्रकाश आंबेडकरांनी भूमिका ती जी त्यांची आहे ती त्यांनी मांडली, याबद्दल त्यांचं अभिनंदन उपस्थित राहिल्याबद्दल. परंतु त्यांनी जी भूमिका मांडली ती आंबेडकर विरोधी होती, संविधान विरोधी होती. आता हे त्यांना खरं म्हणजे बाबासाहेबांच्या नातवाला हे सांगण्याची वेळ आमच्यावर यावी ही फार दुःखद गोष्ट आहे की आरक्षण हे गरिबी हटावाचा कार्यक्रम नाही आहे. अगदी बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणे सांगितलं, अगदी संविधानमध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की आरक्षण म्हणजे प्रॉपर रिप्रेझेंटेशन, योग्य ते प्रतिनिधित्व त्या समाज घटकाला मिळालं पाहिजे. गरीब आणि श्रीमंतीचा इथं काहीच संबंध नाही. हे अगदी स्पष्ट संविधानामध्ये आणि बाबासाहेबांच्या अनेक पुस्तकांमध्ये लिहिलेलं असताना बाळासाहेब प्रकाश आंबेडकरांनी अशी चुकीची आणि आंबेडकरवादी भूमिका मांडावी हे खरं म्हणजे निषेधार्ह आहे. आणि म्हणून आम्ही त्याचाही निषेध करतो. आणि मराठ्यांना जे आरक्षण
मिळण्याचा जो मार्ग आहे तो केंद्र सरकारने 2013ला सोडलेला आहे. खरं म्हणजे त्यांनी केंद्र सरकारने 10% जे EWS आरक्षण दिलेलं आहे ब्राह्मण क्षत्रिय वैश्यांना, आणि महाराष्ट्रातले मराठे स्वतःला क्षत्रिय समजतात, मराठा समजतात, त्यामुळे त्यांनी मराठा म्हणून क्षत्रिय म्हणून 10% EWS मधलं आरक्षण ते घेत आहे. 10%पैकी 70% आरक्षण एकटा मराठा समाज घेतोय EWS मध्ये. आणि तरी सुद्धा जर त्यांची ढूक ओबीसी मध्ये असेल की ओबीसी मध्ये घुसखोरी करून त्यांचंही ताट हिसकवायचं असं जर मराठ्यांच्या मनात असेल, तर ते न्यायालयाने 5 मे 2021 रोजी सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे की मराठा जात ही सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या आणि राजकीय व आर्थिक दृष्ट्या सगळ्या क्षेत्रामध्ये ही जात पुढारलेली आहे. या जातीचं प्रतिनिधित्व त्या त्या क्षेत्रामध्ये त्यांच्या लोकसंख्येच्या कितीतरी प्रमाणात जास्त आहे. राजकीय क्षेत्र असेल, आर्थिक क्षेत्र असेल, सामाजिक शैक्षणिक असेल, तर सुप्रीम कोर्टाने हे 5 मे 2021 रोजी जजमेंट देऊन सिद्ध केलेलं आहे. आणि तरी सुद्धा महाराष्ट्र सरकार जर सुप्रीम कोर्टाचा अपमान करून पुन्हा पुन्हा मराठ्यांना आरक्षण देण्याचा प्रयत्न करत असेल आणि खोटी कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठ्यांना ओबीसी आरक्षणामध्ये त्यांना घुसखोरी करण्याचा महामार्ग उपलब्ध करून देत असेल, तर ती गोष्ट निषेधार्ह आहे. मराठ्यांनी शांतपणे आपलं 10% EWS आरक्षण घ्यावं आणि हा जो काही महाराष्ट्रामध्ये जो काही जातीय द्वेष पसरवण्यात येत आहे ओबीसीच्या विरोधामध्ये, तो त्यांनी आता थांबवावा. आणि ठीक आहे, मुद्दा लक्षात आला. निर्माण झाली आहे. ठीक आहे देवरेजी, तुमचा मुद्दा लक्षात आला. बबनराव लोणीकरांना काही मुद्दा मांडायचा, त्याचबरोबर माझा त्यांना जोडूनच प्रश्न आहे. त्यांचा तुमचा मुद्दा मांडाच, मात्र एक जे सजेशन समोर आलं होतं की सगळ्या राजकीय पक्षांनी हे लिहून द्यावं की जरांगे यांची सगळे सोयरीची जी अट आहे त्याला आमची काहीही हरकत नाही असं लिहून द्यावं. भाजप असं लिहून देईल का? आहेत 5ही राजकीय पक्ष हे ओबीसी विरोधी आहेत, त्यामुळे कोणताही पक्ष ओबीसीच्या बाजूने बोलत नाही. विधानसभेतल्या 288 आमदारांनी विधानसभेमध्ये हा कायदा मंजूर केला. कॅबिनेटला त्याला मान्यता मिळाली. 10% आरक्षण मिळालं. त्याच्या सवलती आणि फायदे मिळायला सुरुवात झाली होती. मात्र हे आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये ज्या मुद्द्यावर गेलं, ज्या मुद्द्यावर आपण केस हारलो, त्या मुद्द्यावर आयोग नेमवला आणि देशाच्या राज्यघटनेप्रमाणे ज्यांनी आयुष्यभर न्यायदानाचं काम केलेलं आहे, सुप्रीम कोर्ट आहे, हायकोर्ट आहे, देशाच्या राज्यघटनेप्रमाणे हे आरक्षण टिकलं पाहिजे असं आरक्षणासाठी आयोग नेमवला. आत्ता आमचे मित्र कैलासजी यांनी सांगितलं की 16% आरक्षण आमच्या काळामध्ये दिलं होतं. अहो, ते आरक्षण कसं दिलं होतं? कमिटी नेमून आरक्षण देता येतं का? कमिटी कायद्याच्या चौकटीत बसते का? मागासवर्ग आयोग हा कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये मराठा समाज हा मागासलेला आहे का? शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे का? याचे शिपाई किती आहेत, तहसीलदार किती आहेत, कलेक्टर किती आहेत, IAS IPS किती आहेत? मागासवर्ग आयोगाने ही सगळी माहिती डेटा गोळा केला आणि ज्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात आपण केस हारलो होतो ते सगळे मुद्दे खोडून काढलेत आणि नव्यानं हे 10% आरक्षण टिकलं पाहिजे. दुसरा मुद्दा आता मांडला गेला की केंद्र सरकारनं जे आरक्षण दिलेलं आहे, किंवा आपण मला म्हणालात की केंद्र सरकार बघ्याची भूमिका काय घेतं, तर माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या सरकारनं देशातल्या उच्चवर्णीयाला आरक्षण दिलेलं आहे 10%. आणि महाराष्ट्रात सर्वात जास्त फायदा हे खरं आहे की मराठा समाजाला झाला. जी तलाट्यांची भरती झाली त्याच्यामध्ये 65%, 70% काही जिल्ह्यात मराठा समाजाची मुलं लागले. मराठा आहे, मुस्लिम आहे, मारवाडी आहे, ब्राह्मण आहे, जैन आहे, असे जे काही उच्चवर्णीयांच्या जाती आहेत याला केंद्राच्या आरक्षणाचा फायदा मिळाला पाहिजे. आणि महाराष्ट्रातलं आरक्षण हे काही राजकीय नाहीये. हे मुलं आणि मुली शिकतात आणि त्यांना पर्सेंटेजमध्ये मार्क पडतात 80%, 95%, आणि त्यांना मग मेडिकलला जायचं आहे, मग त्यांना इंजिनिअरिंगला जायचं आहे. डोनेशन किती आहे आणि कोणाच्या संस्था आहेत ह्या? नावं दिलीत: शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले. कोणाच्या संस्था आहेत? कोटी कोटी, 2-2 कोटी डोनेशन कोण घेते? आणि म्हणून महाराष्ट्रातला मराठा समाज हा श्रीमंत नाही आहे.
बोटावर बोलणे लोणीकरजी इतके, तो मुद्दा कांद्यावर कळला, बोलणे इतके लोक तो मुद्दा लक्षात श्रीमंत आला. असतील. माझा प्रश्न नाही असं असा आहे की मनोज जरांगे पाटील यांनी जी अट घातलेली आहे की आम्हाला सगळे सोयऱ्यांसह सगळ्यांना आरक्षण हवं ओबीसी मधून, हे देण्याला आता तुम्ही म्हणताय की आम्ही तर 10% आरक्षण दिलेलं आहे, जरांगेंच्या मागण्या आम्ही पूर्ण करू. मग त्यांची मागणी असेल ती कोर्टात टिकेल न टिकेल पुढची गोष्ट, पण भाजपचा त्यांच्या मागणीवर आक्षेप नाही असं भाजप लेखी देईल का? हे बघा, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर साक्षीनं पायावर हात ठेवून शपथ घेऊन सांगितलेलं आहे की आम्ही आरक्षणापासून पळून जाणार नाही. आम्ही आरक्षण देऊ, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊ आणि माननीय जरांगे पाटील साहेबांनी जे काही उपोषण केलेलं आहे, ठीक आहे, त्यांनी ज्या मागण्या केल्यात त्या न्याय मागण्या आहेत, त्या सोडवल्या पाहिजेत. आणि त्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक असं नाही, तर वेळ प्रसंगी आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरू. ठीक आहे, मराठा समाजाचे प्रश्न सुटले पाहिजेत आणि मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे. ठीक आहे, ठीक आहे. गोरंट्यालजी, काँग्रेस असं लिहून देईल का की जरांगेंच्या ज्या मागण्या त्याला आमचा आक्षेप नाही, सरकार जर देणार असेल त्या मागण्या त्यांना पूर्ण करून, तर आमचा सगळे सोयऱ्यांसह ओबीसी मधून आरक्षण द्यायला आमचा आक्षेप नाही, असं काँग्रेस लिहून देईल का? हे बघा, आपला सत्ताधारी पार्टी हे सक्षम आहे. 206 आमदार त्यांचे आहे, त्यांना कोणाची गरज नाही सध्या. आणि हे तुम्हाला जर कोणाला आरक्षण द्यायचं की नाही द्यायचे हे तुम्ही सभागृहात चर्चा करून द्या ना. कोणी तुम्हाला नाही म्हटलं, तुम्ही पटलावर तर ठेवत नाही एक. आणि दुसरा तुम्ही आमच्या अंगावर येतात. हे बघा, आम्ही सत्तारूढ नाही, आम्ही विपक्षी भूमिका आमची आहे. तुम्ही मांडा ना, तुम्हाला द्यायचं की नाही द्यायचं, मग त्यावर चर्चा करू. तुम्ही एकतर आरक्षण देत नाही, ओबीसीला काही मदत करत नाही, मराठा समाजाला काही मदत करत नाही. छत्रपती शिवाजी महाराज शपथ खाऊन तुम्ही जयरंगे साहेबांचं आरक्षण विड्रॉल केला आणि काय दिलं त्यांना? काही दिलं नाही. म्हणजे तुम्ही फक्त भांडण लावण्याचं काम केलं तुम्ही, दुसरा काही करत नाही. तुम्हाला माहिती आहे 13 तारीखपर्यंत अधिवेशन चालू आहे, या 2 दिवस टाइमपास कसा करायचा आहे म्हणून आज तुम्ही हा प्रकार केला आणि 94,000 करोडचे बिल तुम्ही आज पास करून घेतले. दुसरा काही केलं नाही आणि तुम्हाला कोणाला काही द्यायचंच नाही. अरे तुम्हाला द्यायचं तर करा ना. 2 दिवस अधिवेशन आहे, 2 दिवस अधिवेशन में काही करू शकतात. आम्ही तुम्ही पटलावर ठेवा, आम्ही त्यात बहस करून जो मदत लागेल करेल आम्ही. बघूया आता सरकार पटलावर कधी ठेवते ते. माझ्याकडे अगदी शेवटची 10 सेकंद आहेत. विनोद पोखरकरजी, दोघांनाही मी विचारलं लेखी देणार का तुम्ही जरांगेंच्या अटींबाबत ना हरकत तुम्ही लेखी पत्र देणार का? दोघांकडूनही हो असं उत्तर आलंय. ते नाही म्हणाले नाहीत, पण हो असंही उत्तर आलेलं नाही. अगदी थोडक्यात एक लक्षात घ्या, पहिला मुद्दा तर श्रावण देवरेंचा. त्यांनी जे म्हटलं की मराठा समाज आमच्या ताटातला मागतोय, तर जे आमच्या हक्काचं जे तुम्ही आतापर्यंत लाटलेलं होतं ते आम्ही मागतोय. कुणबी नोंदी ज्या आहेत, एकही नोंद खोटी नाही आहे, सगळ्या नोंदी सरकारने शोधलेल्या आहेत आणि कुणबी नोंदी त्या आधारे मराठा समाज आरक्षण मागतोय. दुसरा मुद्दा, बबनराव लोणीकर जे म्हणाले की बाबा त्या ठिकाणी आता आम्ही ना मागासवर्ग आयोग नेमला आणि आरक्षण दिलं. बबनराव लोणीकरांना मला एक प्रश्न विचारायचा आहे, 2018ला मागासवर्गीय आयोग नव्हता का? त्यावेळी तुम्ही मागासवर्गीय आयोग त्या ठिकाणी आयोगाशिवाय तुम्ही आरक्षण दिलं होतं का? जरा स्वतःचं एकदा स्वतःला आरशात बघा आणि नंतर तुम्ही ती भूमिका मांडा. दुसरा गोष्ट, कैलास गोरंट्याल जे आता जे म्हणतायत की बाबा सरकारला आमची गरज नाही, आम्ही सरकारकडे पद आहे. कैलासजींना मला एक म्हणायचं आहे, कैलासजी एक लक्षात ठेवा, 2018ला बबनराव लोणीकरजी ऐका जरा, अर्धवट भूमिका मांडू नका. एकच गोष्ट कॉपी पेस्ट नका करू. ओरिएंटलजी एक लक्षात घ्या, 2018 मध्ये दिलेलं आरक्षण हे बहुमताने दिलेलं आरक्षण होतं, एकमताने दिलेलं आरक्षण होतं. त्यावेळी तुम्ही तिथे का बोलला नाही? 2001 आता 24ला जे आरक्षण दिलं एसीबीच्या अंतर्गत, कैलास गोरंट्यालजी तुम्ही तिथे का बोलला नाही? हे 2000 एसीबीचे आरक्षण फसवाय. सगळेजण मिळून मराठा समाजाची फसवणूक करतायत आणि स्वतःला मराठा म्हणून घेणारे जे काही नेते आज चर्चेमध्ये सहभागी होतात, हे सगळेजण समाजाची फसवणूक करतायत. माझ्याकडे माझा वेळ खरं तर संपली आहे. फिरून हा मुद्दा कुठे येतो तर समाजाचं मन राखणं. आणि समाजाचं मन राखणं ह्याच्या मागचा उद्देश अल्टिमेटली काय आहे तर मतं मिळवणं. याच्यामध्ये खरंच त्या समाजाला आपण कायद्याच्या चौकटीत बसणारं काय देऊ शकतो, त्या समाजाचं भलं कशामध्ये आहे, ओबीसीचं सुद्धा आणि मराठ्यांचं सुद्धा, याच्याबाबत विचार होणार आहे का? आता मी साधा प्रश्न 2 पक्षाच्या प्रतिनिधींना विचारला की त्या ज्या अटी आहेत त्या अटींबाबत तुम्ही ना हरकत पत्र देणार आहात का? तर एकाचंही उत्तर नाही असं आलं नाही, मात्र हो असंही आलेलं नाही. थोडक्यात हा मुद्दा भिजत राहिलेला आहे आणि अजून किती दिवस तो भिजत राहील याच्याबाबत मात्र अजूनही शंका कायम आहे. त्या प्रश्नाचं उत्तर लवकर मिळेल अशी अपेक्षा आम्हाला तरी नाहीये. बघूया आता पुढे येणारा काळ आपल्याला काय दाखवतो. निवडणुका नक्कीच आहेत.
या चर्चेसाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार। चर्चेचा आजचा धुरळा इथेच थांबलेला आहे। उद्या पुन्हा भेटूया नवीन विषयासह। पाहत रहा पुढारी न्यूज।